नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत मतदानाच्या दिवशी परळी विधानसभा क्षेत्रात अनेक गावांमध्ये मतदानाचे बूथ भाजपच्या वतीने पोलीस प्रशासनाला हाताशी धरून बूथ ताब्यात घेऊन गावातील अनेकांना मतदानापासून वंचित ठेवले। या प्रक्रियेला अनेकांनी विरोधही केला, परंतु त्यांचा नाईलाज झाला असला तरी अंबाजोगाई तालुक्यातील चंदनवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक मारुती अश्रुबा माने यांनी विरोध करून बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये चंदनवाडी येथील महायुतीचे कार्यकर्ते व मुंडे समर्थक यांच्या विरोधात तक्रार दाखल करून देखील अद्याप आरोपीला अटक करण्यात बर्दापूर पोलीस स्टेशनला अपयश आले आहे। असताना आरोपी व बर्दापूर पोलीस प्रशासन यांच्या संगमताने तक्रारदार मारुती अश्रुबा माने राहणार चंदनवाडी यांच्या विरोधात चोरीचा खोटा गुन्हा दाखल केला आहे। तो खोटा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी युवा आंदोलन संघटनेच्या वतीने उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवस धरणे आंदोलन करून बर्दापूर पोलीस प्रशासनाचा निषेध केला। तर या प्रकरणी पोलीस प्रशासनाने गंभीर दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी युवा आंदोलकांनी दिला आहे। सामाजिक कार्यकर्ते व माजी सैनिक मारुती अश्रुबा माने यांनी लोकसभा निवडणुकीत मतदाना दिवशी झालेला प्रकारही अंबाजोगाई दर्शनच्या कॅमेऱ्यासमोर मांडला आहे। अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे, अंबाजोगाई। सामाजिक कार्यकर्ते मारुतीरावजी माने साहेब यांच्यावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे आणि ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्यांना पोलीस प्रशासनानं सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करून त्यांना एक प्रकारे त्यांचं मानसिक आणि सामाजिक या ठिकाणी खच्चीकरण केलेलं आहे। ज्या पोलिसांनी माने साहेबावरती खोटा गुन्हा दाखल केलेला आहे त्या पोलीस अधिकाऱ्यावर ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल केलेत ते मागे घ्यायला पाहिजेत, अशा प्रकारची आमची मागणी आहे। आणि जर का हे गुन्हे मागे नाही घेतले तर आम्ही आमच्या युवा आंदोलनाच्या वतीने तीव्र आंदोलन या ठिकाणी उभा करण्याची आमचा मानस आहे। आज या ठिकाणी आम्ही सामाजिक कार्यकर्ते मारुतीजी माने यांच्यावर जे खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत त्या गुन्ह्याचा निषेध या ठिकाणी प्रथमतः मी तुमच्या माध्यमातून युवा आंदोलनाच्या वतीनं त्या खोट्या गुन्ह्याचा मी जाहीर निषेध करतो। माने साहेब हे माजी सैनिक आहेत, त्यांनी देशासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे आणि ते या परिवर्तनाच्या चळवळीमध्ये महापुरुषांचे विचार गावखेड्यामध्ये जाऊन सांगण्याचं काम माने साहेबाच्या माध्यमातून ते करत असतात, जयंतीच्या माध्यमातून। परंतु जाणून बुजून राजकीय स्वरूपाचा गुन्हा त्यांच्यावर या ठिकाणी 327 तारखा कलम, एक चोरीचं कलम त्यांच्यावर दाखल लावलेलं आहे आणि जे त्यांनी 13 तारखेला त्यांच्यावर मतदानाच्या दिवशी त्यांच्यावर जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा त्यांनी सविस्तर त्याच्याबद्दल त्यांनी बर्दापूर पोलीस स्टेशनला तक्रार देऊन त्याचा गुन्हा 10 तारखेला 10 जूनला गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्याचा गुन्हा दाखल का केला म्हणून क्रॉस कंप्लेंट 20 तारखेला या ठिकाणी माने साहेबावर या ठिकाणी बर्दापूरचं पोलीस स्टेशन दाखल करतं आहे। म्हणजे घटना घडली 13 तारखेला, 13 तारखेला जर चोरी झाली तर 14 तारखेला गुन्हा दाखल केला झाला पाहिजे, परंतु असं न होता तो गुन्हा 20 तारखेला दुसऱ्या महिन्यामध्ये दाखल होतो। म्हणजे या ठिकाणी याच्या मागं काहीतरी काळं बेरं आहे, कुणीतरी राजकीय शक्ती याच्या मागं आहे आणि जाणून बुजून या ठिकाणी जर रस्त्यावर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यावर दबंगशाही जर या ठिकाणी पोलिसाच्या माध्यमातून जर राजकीय पुढारी करत असतील तर त्या दबंगशाहीला आम्ही घाबरणार नाहीत। याच्यासाठी आम्ही युवा आंदोलनाच्या वतीनं माने साहेबांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बसलेलो आहेत। ज्या पोलिसांनी, ज्या तपास अधिकाऱ्यांनी 10 तारखेला गुन्हा दाखल झाला त्या गुन्ह्यातील आरोपींना अटक करायला पाहिजे होती, परंतु त्यांना अटक न करता त्यांना मोकाट सोडलं। म्हणून आमची युवा आंदोलनाच्या वतीनं तुमच्या माध्यमातून, आणि आम्ही तर निवेदन या ठिकाणी प्रशासनाला दिलेलं आहे, परंतु तुमच्या माध्यमातून बी मी या ठिकाणी SP साहेबांना विनंती करतो की त्यांनी ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 4 प्रमाणे तपास अधिकारी आणि संबंधित पोलिसाचे जे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट कलम 4 प्रमाणे कार्यवाही करावी आणि जे पोलिसांनी
त्या आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि टेक्निकल गुन्हा या ठिकाणी दाखल करून घेतलेला आहे। त्या टेक्निकल गुन्हा जो दाखल केला आहे तो टेक्निकल गुन्हा SP साहेबांनी रद्द करावा असं मी तुमच्या माध्यमातून मागणी करतोय। आणि आम्ही आता उपजिल्हाधिकारी यांच्या मार्फत कलेक्टर ऑफिस जे आपले जिल्ह्याचे मॅजिस्ट्रेट आहेत कलेक्टर साहेब यांना आम्ही निवेदन देतोय आणि तो जो खोटा गुन्हा आहे तो तात्काळ यांनी रद्द करावा अशी आमची युवा आंदोलनाच्या वतीनं मागणी आहे। आणि जर हे शासन आणि प्रशासन हे करणार नसेल तर युवा आंदोलनाच्या वतीनं आम्ही रस्त्यावर उतरून आंदोलन करू आणि त्या आंदोलनामध्ये जे काय नुकसान होणार आहे त्या शासन आणि प्रशासन जबाबदार असेल हे मी तुमच्या माध्यमातून या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो।